बऱ्याच ठिकाणी जंगली हत्तींचा वावर वाढला असून रहिवासी भागात ते मुक्त संचार करतानाही बऱ्याचदा दिसून येत आहेत. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले येथील रहिवासी नामदेव सुतार यांच्या घरच्या अंगणात काल रात्री 8च्या सुमारास जंगली हत्ती आढळून आला. यावेळी हत्तीने केळी बागेचे नुकसान केले असून विनम्रपणे हुसकावल्यानंतर हत्ती तेथून माघारी फिरला. गेली 22 वर्षे तिलोरी खोऱ्यातील हत्ती हुसकावण्यासाठी ना वन विभागाला यश आलं ना राजकीय मंडळींना. मात्र केवळ करोडो रुपये हत्ती हटाव मोहिमेवर खर्च पडले तरीही आजही ग्रामस्थ हत्तीच्या भीतीखाली वावरत आहेत. यावर राजकीय मंडळी केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा रोष यावेळी स्थानिकांनी व्यक्त केला. 8च्या दरम्यान काल मी घरी येत होतो आणि घरातून बाहेर होतो त्याला वर उभे झाले काय तर हत्ती आला. त्या बघतो तर खळ्यात येऊन त्याला हत्ती खळ्यात आहे आणि मी पायरीवर आमच्या आहे आणि एवढा तो भयानक काय बोलून राहिला ना. मी कसं आतमध्ये शिरलो आणि त्याच्यानंतर मग तो हत्ती पळून गेला तिकडे वळला आणि खाली गेला आहे. जाता जाता 2 माड पण उडवलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर हे आपले गोपाळ गवत आणि हे पोलीस पाटील तुकाराम चिरमरे यांनी हाक मारले, अरे आतमध्ये घरात चल. त्याच्यानंतर मी वळलं आणि आतमध्ये गेलो. तो नंतर वळून तो खाली गेला. नाही तर प्रसंगच आहे. 1-2 हातीचा अंतर होता आतमध्ये खळ्यात अंगणात आमच्या त्याची सोण होती आणि मी पायरीवर 2-4 फुटाचं अंतर फक्त एवढंच. बाकी काय सांगायचं म्हणजे घाबरूनच गेलो होतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.